नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण कीबोर्डवरच्या F1 ते F12 या कीज आहेत यांचे महत्त्वाचे उपयोग समजून घेणार आहोत. आपण रोज कॉम्प्युटर वापरताना अनेक कीज वापरतो, पण F1 ते F12 या कीजचा नेमका आणि वापर कुठे आणि कसा करायचा हे प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. हा टॉपिक कॉम्प्युटर फंडामेंटल आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहेच आहे, पण डेली बेसिसवरती आपण ज्या प्रोग्राम आणि ज्या ॲप्लिकेशनमध्ये काम करतो, यूज करतो, तर त्यामध्ये ह्या कीजचा वापर कसा केला जातो हे आपण पाहूयात. कीबोर्डच्या सगळ्यात वरच्या बाजूला ज्या कीज आहेत, सगळ्यात पहिलं बटन एस्केपचं आहे. एस्केपच्या पुढचे बटन F1 पासून F12च्या या ज्या कीज आहेत याला फंक्शन कीज असं म्हटलं जातं. या कीजचा उपयोग कॉम्प्युटरवरती वेगवेगळी स्पेसिफिक कामं पटकन करण्यासाठी केला जातो. आपण आता त्याचा यूज बघूयात सगळ्या कीजचा. F1 हेल्प मेन्यूसाठी जाण्यासाठी मदत करतं. F2 रिनेम, F3 सर्च, F4 ॲड्रेस बार किंवा विंडो क्लोज करण्यासाठी, F5 रिफ्रेश, F6 ॲड्रेस बार, त्याच्यानंतर F7 स्पेलिंग अँड ग्रामर चेक करायचं असेल तर, F8 बूट ऑप्शनमध्ये येण्यासाठी, F9 अपडेट करण्यासाठी, F10 मेनू ऑप्शन ॲक्टिवेट करण्यासाठी, F11 फुल स्क्रीन करण्यासाठी आणि F12 सेव्ह ॲजचा जर डायलॉग बॉक्स घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी. आपण या कीचा प्रत्यक्ष वापर करून बघूयात आणि आणखीन बरेचसे यूज आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा, ते पण आपण पाहूयात. सगळ्यात पहिली आहे F1चा उपयोग हेल्पमध्ये जाण्यासाठी होतो. जर आपल्याला त्या प्रोग्रामबद्दल जर त्याच्यात काही मदत जर लागणार असेल तर आपण हेल्प मेनूचा वापर करून घेऊ शकतो. आता आपल्याला वर्डमध्ये कुठले तरी ऑप्शन अडतंय, मग आपल्याला जर त्याची मदत जर लागणार असेल वर्डची, तर आपण वर्डमध्ये असताना जर F1 प्रेस केलं तर वर्डच्या रिलेटेडच तो हेल्प घेऊन येतो. आपण जर गुगल क्रोममध्ये असेल तर गुगल क्रोम हेल्प म्हणून येईल. एक्सेलमध्ये असेल तर एक्सेलच्या रिलेटेड ऑप्शन येतात. तर आता इथे बरेच मेनू आलेले आहेत समोर. आपल्याला जर पिक्चर इन्सर्ट करायचं आहे किंवा पेजेसवरती काम करायचं आहे तर आपल्याला सेव्ह आणि प्रिंट कसं काढायचं हे जर माहिती नाही आणि जर त्याची हेल्प घ्यायची असेल तर आपण क्लिक केलं की तो सांगतोय सेव्ह कसं करायचं, स्टेप्स दिल्यात त्यांनी, अशा पद्धतीने आपण फाईल सेव्ह करू शकतो. तर हे F1. आता पुढची की आपण बघूयात. F2 ही की रिनेम करण्यासाठी वापरली जाते आणि जर एक्सेलमध्ये जर याचा वापर करायचा असेल तर तो जे सेलमध्ये आपण जे कंटेंट टाईप केलेलं असतं मॅटर, तो जर एडिट करायचा असेल तर पटकन F2 केला की तो एडिट होतं. आपण प्रॅक्टिकली वापर करून बघूयात. एक फाईल एक्सप्लोररमध्ये जाऊन एखाद्या फाईलचं किंवा फोल्डरचं नाव चेंज करून बघूयात. आता आपल्याकडे बऱ्याचशा फाईल आहेत. आता या फाईलचं जर नाव चेंज करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर फाईलला क्लिक करायचं आणि पटकन F2 प्रेस करून घ्यायचं. नेम बॉक्स की तो हायलाईट होतो, तिथे पटकन या फाईलचं नाव जे काही चेंज करायचं असेल ते आपण इथे देऊ शकतो. टाईप करून झालं की एंटर केलं की त्या नावाने ती फाईल रिनेम होऊन जाईल. हे झालं फाईल रिनेम कशा करायच्या. आता F2चा आणखीन एक उपयोग एक्सेलमध्ये कसा होतो ते बघूयात. इथे आपल्याकडे एक टेबल आहे. या सेकंड रो मध्ये जो डेटा आहे मला तो चेंज करायचा आहे. मग मी तो कसा करेन, तर तिथेच कर्सर ठेवायचं आणि F2 प्रेस कर, कारण का त्या रो मधला किंवा त्या कॉलम मधला त्या सेल मधला आपल्याला डेटा बदलायचा, तर तिथेच आपलं कर्सर पाहिजे. F2 प्रेस केलं की पटकन एडिट मोडमध्ये ते ओपन होते. आपल्याला इथे जे काही ऍड करायचंय ते आपण ऍड करू शकतो. इथे बदलायचं, या सेलमध्ये डाटा बदलायचा आहे, पटकन F2 केलं की ती ऍक्टिव्हेट होते. तर अशा पद्धतीने आपण F2चा वापर करू शकतो. पुढची की आहे F2चीच आहे, पण आणखीन एक F2चा वापर कसा केला जातो बघूयात. आपण ज्यावेळेस वर्डमध्ये असतो, आपली कामं ज्यावेळेस प्रिंट होतात, तर प्रिंट करण्याच्या पूर्वी आपण प्रिंट प्रिव्ह्यू बघतो त्याचा. तर प्रिंट प्रिव्ह्यू जर आपल्याला पटकन जर बघायचा असेल तर वर्डमध्ये कंट्रोल F2 जर केलं तर प्रिंट प्रिव्ह्यू लगेच ओपन होतो. आपल्याला फाईलमध्ये मेनूमध्ये जायची गरज पडली नाही. पटकन कंट्रोल F2 जर प्रेस केलं तर प्रिंट प्रिव्ह्यू आपल्या इथे समोर ओपन होतोय. आता पुढची की आपण बघूयात. F3 ही सर्च करण्यासाठी वापरली जाते. तर आपल्याला फाईल एक्सप्लोररमध्ये कुठल्या जर फाईल किंवा फोल्डर सापडत नसतील तर आपल्याला ते सर्च करायचे असेल तर आपण त्याचा F3चा वापर करू शकतो. जसं वर्डमध्ये एखादा जर शब्द सापडला नाही तर आपण कंट्रोल F करतो आणि सर्च बॉक्स ओपन होतो, तर आपण तिथे सर्च करतो. तर त्याच पद्धतीने इथं फाईल एक्सप्लोररमध्ये आपल्याला एखादी फाईल किंवा फोल्डर सापडत नाही, आपण आता पटकन F3 करूयात. हे सर्च बॉक्स हायलाइट झाला आहे, तिथे आपण आपली जी फाईल आहे ती आपण सर्च करूयात.
जे काही फाईलचं नाव आपल्याला जी कुठली फाईल आपल्याला सर्च करायची होती, हे पहा चुकीची स्पेलिंग टाकली त्यामुळे तो सर्च करून देत नाहीये. हे पहा जसं जसं मी टाईप करते ती जी नावं कुठल्या फाईलमध्ये आहेत त्यांनी ते हायलाईट करून दिलं आहे. पहा इथं ती फाईल आपल्याला त्यांनी आणून दिलेली आहे. तर F3चा असा सर्च करण्यासाठी उपयोग होतो. आणखीन F3चा वापर कसा करायचा हे बघूयात. जर वर्डमध्ये ऑप्शन आहेत चेंज केस नावाचा. आपल्याला जर एखाद्या पॅरेग्राफचा अप्पर केस, लोअर केस असे जर कन्वर्ट करायचे असतील तर आपण शिफ्ट F3 नी ती चेंज केस करू शकतो. आता ती कशी करू शकतो हे आपण बघूयात. मी वर्ड फाईल ओपन करते. इथे एक मी पॅरेग्राफ घेऊन ठेवलेला आहे. आता आपल्याला हा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे याचं अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर शिफ्ट F3 केलं तर पहा याने आता पहिल्यांदा कशामध्ये चेंज करून आणून दिले, कॅपिटल लेटर्समध्ये केले सगळे वर्ड कन्वर्ट. त्याच्यानंतर मी परत शिफ्ट F3 करते. आता पूर्णपणे लोअर केसमध्ये चेंज झालाय पॅरेग्राफ. मी पुन्हा शिफ्ट F3 करते. आता सेंटेन्स केसमध्ये कन्वर्ट झालाय. हेच आपल्याला जर मेनूच्या याच्याने करायचं म्हटलं तर आपण होममध्ये येतो, इथे चेंज केसमध्ये येतो आणि ह्या चेंज केस करून घेतो. पण हे जर कामं कीबोर्डनी फास्ट करायची असेल तर आपल्याला जे कुठला सेंटेन्स आहे तो सिलेक्ट करायचा आणि शिफ्ट F3 केलं तर ते वाक्य चेंज केसमध्ये कन्वर्ट होईल. अप्पर केस, लोअर केस आणि सेंटेन्स केसमध्ये. तर असा या कीचा वापर होतो. पुढची की बघूयात आपण F4 ची. ही शक्यतो करून आपण ज्या लोकेशनमध्ये असतो किंवा जे कुठलं फोल्डर ओपन केलेलं असतो तो फोल्डरचा पाथ आपल्याला जर तो ऍक्टिव्हेट करायचा असेल ऍड्रेस बार तर ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी F4 आणि स्पेशली आपण Alt F4 नुसताच F4 यूज होत नाही तर Alt F4 एखादी विंडो क्लोज करण्यासाठी जर वापर करायची असेल. आता माझी ही विंडो सध्या ऍक्टिव्ह आहे, फाईल एक्सप्लोररमध्ये आहे, मला ही बंद करायची तर कीबोर्डवरून Alt धरून F4 जर केलं तर ही विंडो क्लोज होते. आता ऍड्रेस बार बघूयात आपण तो कसा हे केला जातो. मी आता फाईल एक्सप्लोररमध्ये येते. इथं डॉक्युमेंट्स नावाचं फोल्डर आहे. मला ह्या डॉक्युमेंट्सचा फोल्डरचं पाथ बघायचा आहे, तो कुठे आहे डॉक्युमेंट फोल्डर. तर मी कीबोर्डवरून F4 प्रेस करते फक्त. पहा ते डॉक्युमेंट फोल्डर कुठल्या फोल्डरमध्ये आहे ते सगळा पूर्ण पाथ आपल्याला तिथे हायलाइट झालेला आहे. तर आता हा आपण कॉपी पण करून घेऊ शकतो किंवा आपल्याला पाहायचा असेल तर ते पाहू पण शकतो F4 नी. तर असा वापर होतो F4 चा. आपण आता पुढची की बघूयात F5. F5 ही मोस्टली आपण खूप वेळा यूज करतो. शक्यतो कॉम्प्युटर सुरू झाल्यानंतर जी डेस्कटॉपची स्क्रीन येते तिथे आपण काय करतो, राईट क्लिक करतो आणि असं रिफ्रेश करायला जातो. किंवा एखादी वेबसाईट ओपन होत नाहीये तर ती पुन्हा रिलोड करायची असेल तर हे पहा आपण इथे हे असं रिफ्रेशच्या बटनला सुद्धा क्लिक करतो. किंवा आपल्याला जर ह्या फंक्शन कीचा वापर करायचा असेल तर F5 दाबून आपण ती रिफ्रेश करू शकतो. आपण आता एक करून पाहूयात. शक्यतो सगळेजण वापरतातच. हे पहा मी आता F5 प्रेस करते. ही जी वेबसाईट आहे ती परत रिओपन होईल. तर रिफ्रेश करायचा असेल तर याचा वापर होतो. आणखीन एक वापर कसा होतो F5चा, तर आपण एखादं प्रेझेंटेशन फाईलमध्ये आहोत आणि आपल्याला एक प्रेझेंटेशन रन करायचं आहे, स्लाइड शो करायचं आहे, तर पटकन कसं केलं जातं ते बघूयात. मी ह्याची फाईल पॉवर पॉईंटची फाईल ओपन करते दुसरी. आता मला याचं स्लाइड शो दाखवायचं आहे तर मी पटकन स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग करण्यापेक्षा F5 प्रेस करूयात. हे पहा स्लाइड शो सुरू होते. ज्या स्लाइडवरती आपलं कर्सर असेल तिथून ते स्लाइड शो होण्यास सुरुवात होईल. माझा फर्स्ट स्लाइडमध्ये कर्सर होतो त्यामुळं फर्स्ट स्लाइड पासूनचा स्लाइड शो सुरू झाला आहे. तर असा होतो F5चा वापर. आपण आता पुढची की बघूयात F6. याचा वापर गुगल क्रोमवरती जो ॲड्रेस येतो www. आपले सरकार किंवा www. solarpur.gov.in अशा प्रकारच्या वेबसाईटचा ॲड्रेस तिथे जर डायरेक्टली जायचं असेल तर F6 प्रेस करायचा. आणि आणखीन आहे तर आपण जिथे विंडोज किंवा ॲप्लिकेशनमध्ये असतो त्या एरियांमध्ये जर एक स्टेप पुढं जर जायचं असेल तर F6 होतो. मी दोन्ही करून दाखवते तुम्हाला. आधी मी गुगल क्रोममध्ये करते. हा जो ॲड्रेस बार आहे मला आता वेगळ्या वेबसाईटला व्हिजिट द्यायची तर मग मी कशी करेन तर मी पटकन कीबोर्डवरून F6 दाबेन.
हे पहा लगेचच तो ॲड्रेस बार ॲक्टिवेट होतो. कुठला? गुगल क्रोमवरचा. तर आपल्याला परत दुसऱ्या वेबसाईटला जर जायचं असेल तर आपण इथे त्या वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करून जाऊ शकतो. आणखीन एक वापर कसा होईल, तर मी आता इथे फाईल एक्सप्लोररमध्ये आहे. तर मी आता F6 प्रेस करते. हे पहा तो एक एक ऑप्शनमध्ये आपल्याला मूव्ह करून देतोय. हे पहा आता डॉक्युमेंटमध्ये आलो आपण. आता आपण त्या फाईलमध्ये तो घेऊन जातोय आपल्याला. हे पहा नेमवरती इथे आलोय. एक 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 फंक्शनमध्ये तो आपल्याला ह्याच फाईल एक्सप्लोररच्या तो मूव्ह अप करून घेऊन जातोय. तर पुढची की आहे आपली F7. ही मोस्टली वर्डमध्ये ज्या स्पेलिंग मिस्टेक होतात तर ते जर करायचं असेल तर पटकन तर आपण F7चा वापर करतो. ही वर्ड फाईल ओपन आहे माझ्याकडे. भरपूर स्पेलिंग मिस्टेक झालेल्या आहेत. रिव्ह्यू ऑप्शनमध्ये न जाता आपण कीबोर्डवरून F7 प्रेस करूयात. स्पेलिंग ग्रामरचा ऑप्शन साईडला ओपन होतो. तिथं त्यांनी स्पेलिंग कुठल्या कुठल्या चुकलेल्या आहेत ते आपल्याला आणून दिलेल्या आहेत. आपल्याला याच्यामध्ये जी कुठली स्पेलिंग अप्लाय करायची आहे ती आपण क्लिक करूयात. एक 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 क्लिक करत गेलं की तो लगेचच त्याच्या पुढच्या स्पेलिंग आणून देतो. हे पहा हे आता आपलं स्पेलिंग चेक करून झालेलं आहे. मग वर्ड एक डायलॉग बॉक्स देतो की स्पेलिंग चेक इज कम्प्लीट. तर ओके केलं की हा ऑप्शन निघून जातो स्पेलिंग चेकचा. तर F7 स्पेलिंग अँड ग्रामर जर आपल्याला चेक करायची असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो. पुढची आहे F8. ही शक्यतो बूट मेनूमध्ये जर जायचं असेल आपल्याला, जर एखादी काहीतरी चेंजेस करायचे असेल, सेफ मोडमध्ये जर ओपन करायचं असेल तर त्याच्यासाठी आहे. आणि आणखीन एक यूज असंच जर वर्ड आणि एक्सेलमध्ये जर आपल्याला एक सेफली सिलेक्शन करायचं असेल तर कसा केला जातो. आता सेफली सिलेक्शन म्हणजे काय मी दाखवते. इथं आता मी प्रिंटरपासून क्लिक करते. पहा त्याच्यानंतर कीबोर्डवरती क्लिक करते, प्रिंटरला क्लिक करते, मॉनिटरला क्लिक करते. मग सिलेक्ट होतंय का? नाही होते. मला इथून पुढचं सिलेक्शन करायचं आहे किंवा मी आता इथे क्लिक करते मंथला आणि कीबोर्डवरचा F8 प्रेस करून ठेवते. ती जी सेल आहे ती लॉक होईल आता. आणि पहा मी आता एक 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 क्लिक करत खाली येते. पहा मी जसं जसं पुढे क्लिक करत जाते तसं तसं सिलेक्शन व्हायला मला खूप मदत व्हायला लागली. हे पहा लगेचच सिलेक्शन. मगाशी होत होतं का हे सिलेक्शन? नाही. तर F8 केल्यामुळं हे सेफली सिलेक्शन आपण करू शकतो. असंच वर्डमध्ये सुद्धा हे सिलेक्शन होऊ शकतं. आता मला इथून सिलेक्शन करत जायचंय खाली. हे पहा मी आता क्लिक करायला लागले पण काही क्लिकच होत नाहीये. तर मी आता इथं येते आणि F8 करते. तो वर्ड लॉक होईल आणि मग मला आता तिथून जे काही सिलेक्ट फक्त एका क्लिकवरती. हे पहा मी क्लिक करत चालली. सगळा डेटा आता माझा सिलेक्ट होत चालला आहे. तर अशा पद्धतीने आपण F8 कीचा वापर करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कीज आहे ती आहे F9. F9 ही अपडेट करण्यासाठी वापरली जाते. एक्सेलमध्ये एखादा आपण फॉर्म्युला दिला तर तो जर त्याचा आन्सर जर चेंज नाही झाला व्हॅल्यू चेंज करून तर F9 केलं जातं. आता शक्यतो एक्सेलमध्ये कॅल्क्युलेट ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट व्हायला लागले त्यामुळे आपल्याला F9ची गरज पडत नाही. पण वर्डमध्ये ही कशी वापर होते ते आपण बघूयात. इथं माझ्याकडे आता सध्या एकच पेज आहे त्यामुळे हे पहा इथं एक आकडा आलेला आहे. मी एक फील्ड ॲड केली होती पेजची. म्हणजे मला पेज नंबर मला इथे हवा ह्या पेजवरती, फुटरमध्ये नाही हवाय. तर मी इथे ॲड करून घेतलं याला फील्डमध्ये जाऊन. आता मी काय करते पेजेस ॲड करून घेते. हे पहा आता माझे पेजेस इथे 2 ॲड झालेले आहेत. स्टेटस बार लगेच दाखवतोय की किती पेजेस ॲड झाले. पण इथे मात्र अपडेट झालेलं नाहीये. हे पहा मी फर्स्ट पेजवरती एक नंबर टाईप केला होता, पेज नंबर घेतला होता. इथे मात्र अपडेट झालेलं आहे. मग आता हे अपडेट कसं करायचं तर ह्या 1ला सिलेक्ट करायचं आणि F9 जर प्रेस केलं हे पहा पेज नंबर्स इथे अपडेट झालेले. तर असं जर अपडेट करायचं असेल तर F9 की यूज होते. पुढची की आहे F10. F10 ही कीज आपण जे मेनू बारचा यूज होतो वर्डमध्ये, एक्सेलमध्ये, तर त्या मेनूमध्ये जर शॉर्टकटली जायचं असेल तर तो एक की आणून देतो प्रत्येकाची. आणि शॉर्टकट जर जायचं असेल तर राईट क्लिक जर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण F10चा वापर होतो. दोन्ही पण आपण वापर करून बघूयात. आपण आता वर्डमध्ये येऊयात. वर्डमधले मेनून्स शॉर्टकट बघूयात. मला आता त्या वरच्या मेनूमध्ये जायचंय डायरेक्टली कीबोर्डवरनं. तर मी F10 प्रेस करते. हे पहा त्यांनी लगेच कीवर्ड्स आणून दिलेत पहा होमसाठी, इन्सर्टसाठी, डिझाईनसाठी. आता मला इन्सर्ट मेनूमध्ये जायचंय तर मी तिथं काय दाखवतंय इन्सर्टच्या खाली N दाखवतंय पहा. तर मी N प्रेस केलं की पहा मी आता इन्सर्टमध्ये आले. आणि लगेचच इन्सर्टमध्ये आल्यानंतर मला जर टेबल इन्सर्ट करायचं असेल तर काय टाईप करावं लागेल
टी टाईप करावं लागेल. हे पहा टी टाईप केलं, मग त्यांनी टेबलचे ऑप्शन आणून दिलेत. मग आता इन्सर्ट टेबल मला जर करायचं असेल तर आता मला काय करावं लागेल, आय प्रेस करावं लागेल. हे पहा मी आय प्रेस करते. हे पहा एक 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 पुढच्या ऑप्शनमध्ये आपण येतोय. कशा थ्रू तर F10 थ्रू. तर आपल्याला तो एक 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 कीवर्ड देतोय शॉर्टकटसाठी. त्याच्यानंतर आणखीन F10 चा उपयोग कशासाठी होतो, तर आपण आता हे जे राईट क्लिक करतो, राईट क्लिक आणखीन एका पद्धतीने केलं जातं. तर शिफ्ट धरून F10 जर केलं तर राईट क्लिकचं ऑप्शन ॲक्टिवेट होतो. कुठेही डेस्कटॉपवरती तुम्हाला राईट क्लिक करायचं असेल किंवा ह्या वर्डवरती, एक्सेलवरती राईट क्लिक करायचं असेल तर शिफ्ट धरून F10 जर प्रेस केलं तर तुम्ही राईट क्लिक चे ऑप्शन ॲक्टिवेट होतात. पुढची की आपल्याला पाहायची F11 ही फुल स्क्रीन करण्यासाठी वापरली जाते. आपण एखाद्या ऑप्शनमध्ये आहोत, आता मी गुगल क्रोममध्ये येते आणि मला जर ही स्क्रीन मला फुल स्क्रीन करायचं आहे तर मी आता पटकन याला F11 करते. तर ही फुल स्क्रीनमध्ये ऑन झाली आहे. मला ही फुल स्क्रीन परत बंद करायची आहे तर मी पुन्हा F11 चा वापर करते. तर हे होतं F11. आणि आणखीन एक F11 चा छान उपयोग जो होतो तो म्हणजे मला आता हा इथे या डेटावरून मला एक चार्ट इन्सर्ट करायचा आहे. तर चार्ट पटकन कसा इन्सर्ट करायचा, आपण मोस्टली काय वापरतो, हा डेटा सिलेक्ट करतो, इन्सर्टमध्ये जातो आणि जे कुठलं आपल्याला इथे चार्ट हवा आहे तर त्या चार्टवरती क्लिक करतो. पण असं न करता एका सेकंदामध्ये हा डेटा सिलेक्ट करा आणि फक्त F11 प्रेस करा. पहा आपल्यासमोर कॉलम चार्ट आणून त्यांनी इन्सर्ट करून आपल्याला आणून दिलेला आहे. जो काही कुठला आपण डेटा सिलेक्ट केला आहे तर चार्ट जर इन्सर्ट करायचा असेल तर आपण F11 प्रेस करून चार्ट इन्सर्ट करू शकतो. फक्त डेटा सिलेक्ट करायचा आणि F11 प्रेस करायचा, चार्ट आपला इन्सर्ट होऊन जाईल. तर आता पुढची की आहे F12. F12 ही की F12 म्हणजे आपल्याला जर सेव्ह ॲजचा जर डायलॉग बॉक्स ओपन करायचा असेल, पण सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स ओपन कधी करतो, जर आपल्याला ही फाईल दुसऱ्या नावाने जर सेव्ह करायची असेल तर आपण सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स ओपन करतो. तर F12 जर प्रेस केलं तर पहा सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स आपल्यासमोर ओपन झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण F12 यूज करू शकतो. आणखीन गुगल क्रोममध्ये याचा वापर कसा होईल, तर इथे ही एक वेबसाईट ओपन आहे, मी F12 करते तर ह्या वेबसाईटचे जे एलिमेंट्स आहेत ते इथे साईडला ओपन होतील. जे काही कोडिंग केलेले असतात किंवा हे लिहिलेलं असतं त्याचं, तर ते एलिमेंट्स जे असतात ते ओपन होतात. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या फंक्शन कीजचा वापर आपण वर्डमध्ये, एक्सेलमध्ये, गुगल क्रोममध्ये अशा करून पाहू शकतो. आपली कामं ही पटकन करून घेऊ शकतो. यूज करून तुम्ही पाहू शकता, म्हणजे लगेचच आपल्याला त्याचा वापर कुठे आणि कसा होतो हे आपल्याला समजतं.